जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताची ओळख आणि आता लोकसंख्येतही सर्वात मोठा देश असलेल्या भारतात पुढच्या 2 ते 3 महिन्यात लोकसभेची निवडणूक होतीये. प्रत्येक मतदारानं आपला मतदानाचा अधिकार बजवायला हवा. मतदान करणं हे प्रत्येक मतदाराचं कर्तव्य आहे. लोकशाहीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक समजला गेला तो मतदार राजा. त्याला राजा म्हटलंय. या मतदार राजाचा इतिहास काय? मतदार नोंदणी कशी करावी? यासाठी काय कागदपत्र लागतात? या संबंधीच्या अनेक बाबी आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज. स्वतंत्र भारतामध्ये सर्वप्रथम 1950 साली निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर देशाच्या इतिहासामध्ये प्रथमच मतदारांची नोंदणी करण्यात आली. भारताच्या 1951च्या जनगणनेनुसार एकूण 36,10,88,090 लोकसंख्येपैकी एकूण 17,32,12,343 मतदारांची जम्मू आणि काश्मीर वगळता नोंदणी झाली होती. 1952च्या निवडणुकीत सुमारे 36 कोटी लोकसंख्येपैकी 17,30,00,000पेक्षा जास्त लोक मतदानासाठी पात्र होते. ती त्यावेळची सर्वात पहिली व मोठी निवडणूक झाली होती. त्यावेळी 45.7% मतदान झालं होतं. 1957च्या सार्वत्रिक निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या 19.37 कोटी होती, तर 1962 मध्ये ती 21.64 कोटी इतकी झाली. 1967 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदारांची संख्या 25,02,07,401 इतकी होती. 1971 सालच्या लोकसभा निवडणुकीत 27,41,89,132 इतके नोंदणीकृत मतदार होते. 1977 सालच्या निवडणुका या आणीबाणीच्या काळात झाल्या, तेव्हा 32,11,74,327 नोंदणीकृत मतदार होते. 1980 सालच्या 7व्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत 35,62,05,329 इतके नोंदणीकृत मतदार होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर लगेचच 1984 मध्ये भारतात सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या निवडणुकीत 37,95,40,608 इतके नोंदणीकृत मतदार होते. 1989 सालामध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजेच 9व्या लोकसभेत 49,89,06,129 नोंदणीकृत मतदार होते. अवघ्या 16 महिन्यात 9वी लोकसभा विसर्जित झाली आणि 1991 मध्ये देशाला पुन्हा निवडणुकांना सामोरं जावं लागलं. त्यावेळी 13,16,09,797 एवढेच मतदान झालं. मतदानाच्या पहिल्या फेरीच्या एका दिवसानंतर माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाली. त्यावेळी संसदीय निवडणुकीत आतापर्यंतचे सर्वात कमी मतदान झालं होतं. 1996च्या भारतीय सार्वत्रिक निवडणुकीत 59,25,72,288 इतके मतदार नोंदणीकृत होते. त्यानंतर नोव्हेंबर 1997 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने आपला पाठिंबा काढून घेतल्यावर इंदर कुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळल्यानंतर या निवडणुका नियोजित वेळेच्या 3 वर्ष अगोदर घेण्यात आल्या. यावेळच्या 12व्या म्हणजेच 1998 सालच्या सार्वत्रिक निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झाले आणि दुसरीकडे सोनिया गांधींनीही राजकारणात प्रवेश केला होता. यावेळच्या निवडणुकीत तब्बल 60,58,80,192 इतके नोंदणीकृत मतदार होते. त्यानंतर 17 एप्रिल 1999 रोजी त्यांचं सरकार कोसळलं, जेव्हा अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघमने त्यांचा पाठिंबा काढून घेतला. 1999 मध्ये पुन्हा निवडणुका झाल्या. त्यावेळी 61,95,36,847 नोंदणीकृत मतदार होते. 2004 मध्ये भारतात झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत 67,14,87,930 मतदार नोंदणीकृत मतदार होते. यावेळच्या निवडणुका खास होत्या, कारण इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनने पूर्णतः पार पडलेली ही पहिलीच निवडणूक झाली होती. 2009 साली 71,69,85,101 इतके नोंदणीकृत मतदार होते.
2014 साली म्हणजेच 16व्या लोकसभेमध्ये 83,40,82,814 नोंदणीकृत मतदार होते. 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुमारे 91,19,50,734 इतके मतदार नोंदणीकृत मतदार होते. हा आतापर्यंत झालेल्या निवडणुकांमधला सर्वाधिक आकडा. हे झालं निवडणुका सुरू झाल्यापासून आतापर्यंतचा मतदारांचा आकडा. आता हे जाणून घेऊ की मतदान नोंदणी कशी करावी. नॅशनल वोटर्स सर्व्हिस पोर्टल या संकेतस्थळावर तुम्हाला मतदार म्हणून नोंदणी करता येते. तुमचा मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर तुम्हाला त्यावर OTP येतो आणि तुमची माहिती भरून घ्यायची आहे. पुन्हा तुमच्या मोबाईल क्रमांकाने लॉग इन करून रजिस्टर ॲज अ न्यू इलेक्टर वोटर यावर क्लिक करायचं आहे आणि ॲप्लिकेशन फॉर्म फॉर न्यू वोटर्सच्या फॉर्म नंबर 6 वर क्लिक करून तुमची सर्व माहिती भरून घ्यायची आहे आणि शेवटी सबमिट यावर क्लिक करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला रेफरन्स ID मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्ही मतदार नोंदणीसाठी अर्ज करू शकता किंवा आपल्या अँड्रॉइड मोबाईल फोनमध्ये वोटर हेल्पलाईन या ॲपचा वापर करून वोटर रजिस्ट्रेशन या पर्यायावर क्लिक करून न्यू युजर रजिस्ट्रेशन करून आपण अर्ज करू शकता. किंवा मतदार नाव नोंदणीसाठी ऑनलाईन अथवा ऑफलाईन पर्याय वापरता येतील. 1. नॅशनल वोटर सर्व्हिस पोर्टल. 2. वोटर पोर्टल बेटा. 3. वोटर्स हेल्पलाईन ॲप. 4. संबंधित मतदार नोंदणी कार्यालय. ही मतदार नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्र लागतात त्याविषयी जाणून घेऊयात. मतदार नोंदणीचा अर्ज भरताना वयाचा पुरावा, रहिवासी पुरावा, फोटो आणि घरातील व्यक्तीचे मतदान कार्ड आवश्यक आहे. पूर्वी मतदानासाठी वय वर्ष 21 पूर्ण असणे अनिवार्य होते, परंतु 28 मार्च 1988 रोजी 61वी घटना दुरुस्ती करून मतदानाच्या अधिकाराचे वय 21 वरून 18 वर्षे करण्यात आले आहे. आता 2024 या वर्षात लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीही निवडणुका जवळ आल्यात. त्याच अनुषंगाने प्रत्येकाने मतदान करायला हवे. त्याचबरोबर निवडणूक आयोगानेही लोकसभेसाठी जय्यत तयारी सुरू केली आहे. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष मोहीम राबवली जाणार आहे. यातूनच आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता शहरातील सहकारी गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील मतदान केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि रायगड या मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेल्या जिल्ह्यांमध्ये मतदान केंद्रे तयार करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्यात. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते व्हिडिओच्या खालील कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.